गडचिरोलीतील खतरनाक अशा नक्षलवादी दुर्गेश वट्टी याचा खात्मा करण्यात आलेला आहे। 15 जवानांना त्याने शहीद केलेलं होतं याआधी आणि गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। जवळपास 1.5 तास ही चकमक चाललेली होती गडचिरोलीमध्ये आणि गडचिरोलीमध्ये अखेर आता या खतरनाक असा नक्षलवादी दुर्गेश वट्टी याचा खात्मा करण्यात आला आहे। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत आहेत। आशिष, काय अधिकची माहिती आहे? यामिनी 1 मे 2019 ला जांभूळखेडा म्हणजे कुरखेडा मुख्यालयापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर जांभूळखेडा गाव आहे, तिथं एक ब्लास्टिंग झालेली होती। त्यामध्ये 15 जवान जे आहेत ते शहीद झालेले होते आणि सनसूर दलमचा जो उपकमांडर आहे दुर्गेश वट्टी जो होता तो त्याचा मुख्य सूत्रधार होता। त्याच्या माध्यमातून ही जी घटना याला अंजाम देण्यात आलेला होता आणि काल झालेल्या चकमकीमध्ये त्याचा खात्मा करण्यात आलेला आहे। मागील महिन्यात आपण बघितलं की नक्षल्यांनी 4 लोकांची जी आहे हत्या केलेली होती। त्यामुळे एक नक्षल्यांचे आता परत ते सक्रिय होत आहेत का असे चिन्ह गडचिरोली जिल्ह्यात दिसून येत होते, परंतु काल पोलीस आणि नक्षल यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये 2 नक्षल्यांचा जो खात्मा करण्यात आलेला आहे त्यामध्ये जो दुर्गेश वट्टी आहे त्याचा सुद्धा समावेश होता। त्यामुळे एक नक्षल्यांना एक मोठी कामयाबी यामध्ये मिळत असल्याचे आपल्याला एक दिसून येत आहे। अगदी धन्यवाद आशिष या सगळ्या माहितीसाठी।